स्वप्नील, मी काय म्हणतो, हे बघ, तू काय म्हणतोस ना याच्यात इंटरेस्ट नाहीये. पुढची जोडी इकडे येऊन काय परफॉर्म करणार आहे आणि कसं परफॉर्म करणार आहे याच्यात इंटरेस्ट आहे. कोणाला? तुला? नाही रे, मग यांना यांना म्हणजे? ह्यांना म्हणजे जानकीच्या ह्यांना. ओहो हो, म्हटल्या नरसिंहरावांना. हा, त्यामुळे जोरदार आणि स्वागत करूया आपल्या पुढच्या जोडीचं. कुंकू फेम मृण्मयी देशपांडे आणि एकापेक्षा एक फेम मयुरेश पेम. कुंकू फेम मृण्मयी देशपांडे इथे डान्स करत असताना तुमचे आहो समोर बसलेले आहेत. काही ॲडिशनल ॲड ऑन दडपण होतं का हा नाच करताना? हो, म्हणजे सारखी भीती वाटत होती की माझं काही चुकेल का, म्हणजे नंतर जाऊन मग ते घरी लय ओरडा खावा लागतं ना. फॅन्टॅस्टिक. आणि खूप छान नाचलीस, खूप मस्त नाचलीस. थँक्यू. यू थ्रिल्ड मी. इनक्रेडिबल. थँक्यू. ह्या डान्समध्ये जे कॉर्डिनेशन लागतं आणि जे केमिस्ट्री लागते ती ऑसम असते आणि ती मला याच्यात 80% तरी दिसली. मृण्मयीने पण छान कॉम्प्लिमेंट केलं मयुरेशला. मयुरेशचा ॲटिट्यूड मात्र अप्रतिम होता. ब्युटिफुल कोरिओग्राफी. इट वॉज माइंड ब्लोईंग. थँक्स अ लॉट. गुड परफॉर्मन्स. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सुपर परफॉर्मन्स. फक्त जो ट्रॅव्हल होता ना, तो मला वाटलं की पुढचा पाय अजून बेंड करून करायला हवा होता मृण्मयीनी, जो मयुरेशनी अप्रतिम केला. जे काय होतं ते क्लास होतं मेघा. इट ऑल म्हणजे सगळं क्रेडिट तुलाच जातं याचं. नो. थँक्यू सर. नो. थँक्यू सर. मृण्मयी, मयुरेश, मेघा, तुम्हा तिघांचं कौतुक. असा प्रकार या गाण्यावरती होऊ शकेल असा विचार मला असं वाटतं की कोणीही करू शकत नाही. मयुरेश, तुमचा स्टान्स खूप छान होता. तुम्ही मूव्ह खूप छान करता आणि केलं. तुम्ही आत्मसात करण्याची तुमची जी ग्रास्पिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो ती खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी जमू शकतात. पण खरं सांगू, माझी नजर या पूर्ण परफॉर्मन्समध्ये मृण्मयीकडनं नाही हटली. थँक्यू सर. फक्त त्याला कारण तुम्ही सुंदर दिसताय म्हणून नाही. थँक्यू. पण तुम्ही ज्या कॉन्फिडेंटली या फॉर्ममध्ये स्वतःला
मोल्ड करण्याचा तुम्ही जो प्रयत्न केलात आणि त्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन जे तुमचं होतं ते कौतुकास्पद आहे. तुमच्या या संपूर्ण कलाकृतीला माझ्या हार्दिक शुभेच्छा. अँड